नमस्कार. नमस्कार. आज आपण संभाजीनगरामध्ये फुलंब्री तालुका आणि फुलंब्रीच्या तालुक्याला पश्चिमेला खुलताबाद तालुका आहे आणि फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्याचा जे शिवार आहे अगदी जवळ आहे. आता शून्य मशागत तंत्रज्ञान नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मधून आलेलं शून्य मशागत तंत्रज्ञान फुलंब्री तालुक्यातून कसं दुसऱ्या तालुक्यावर जातं हे मागील वर्षीपासून आपण जाण करून घेतो आहोत. पण आज आपण बघूया की बेड जागेवर तशाचा तशीच ठेवलेली आणि जशाच्या तसंच अगदी रानामध्ये कुठलाही नांगरणी नाही, मोगडा नाही, रोट्या नाही, काही नाही. आज आपण श्री रामचंद्र पुंड बाजार सांगी आणि ते फुलंब्रीपासून एक 6-7-8 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि मागील वर्षाचं पीक संपवून त्यांनी कसं काम केलं आहे बघा. तिथून अगदी हा 2.5-3 एकरची पट्टी आहे आणि पहिल्या पट्टीमध्ये आपण आहोत आणि ह्या पट्टीमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये 2.5 एकराच्या हे सगळे बेड कायम तसेच ठेवून घेतले बघा. सगळे बेड तसेच ठेवलेले आहे आणि कापणी जर बघितली तुम्ही तर कापणी ही बघा कशी केलेली आहे. त्यांनी सगळं कापणी करून खोडं तसे ठेवलेले खोडं आहे आणि भूमातेला हा सगळा देण दिलेली आहे की तुम्ही भूमातेला हे खोडं अर्पण केलेले आहे आणि सगळा हा घटाटोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे. आज आपण त्यांच्याकडून मुलाखत जाणून घेऊ की कशी कापणी केली आणि झालेला खर्चाचा तपशीलसुद्धा जाणून घेऊ आपण की किती पैसे वाचले आणि किती उत्पादन वाढलं आणि रान भेगाळण्याचं जे प्रमाण कसं कमी झालं ते जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. आज आम्हाला जरा ह्या शून्य मशागत तंत्रज्ञान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून आलेलं हे तंत्रज्ञान आहे याची जरा शून्य मशागत तंत्रज्ञानाची बचत काय होते, भूमातेला देण काय दिली, भूमातेला दान काय केलं याबद्दल सांगा आम्हाला. सर, कंदागळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षीचं कापूस पीक आपण काढून घेतलेलं आहे आणि कापसाची खोडं आपण इथून तोडून घेतलेली आहे मुळापासून आणि यावर्षी आता चालू वर्षाला आपल्या याच्यात नांगर नाही, रोट्या नाही आणि मोगडा नाही, काहीच नाही. म्हणजे जवळपास आपलं एकरी 4 ते 5 हजार रुपये आपला खर्च वाचणार आहे. म्हणजे 4-5 एकर मागे 20-25 हजार रुपये आपले याचे वाचणार आहे सुरुवातीचे आणि नंतर शून्य मशागत याला कुठं खुरपणं नाही, काही नाही, काहीच करणं नाही. असं तुम्ही 5 ते 6 हजार रुपयाची बचत होते. हो, एकरी. एकरला 7-7.5 हजारापर्यंत सुद्धा होते. हो. पण जसे आपण पुढे हे केल्या तणनाशकाच्या फवारण्या केल्या तर त्या कमी अधिक होत्या. काही जादामध्ये तणांचा जास्त बंदोबस्त होतो म्हणून एखादी फवारणी जास्त घेते. इथं थोडं तणाचा बंदोबस्त कमी असल्यामुळे, तण जास्त नसल्यामुळे 1-1.5 हजार रुपये ती सुद्धा सेविंग झाली. पण 7.5 ते 8 हजार रुपये ही एकरी आमची आहे सगळी कॅल्क्युलेशन केलं तर हे इथं वाचलेले आहे आणि 27 ते 28, 20 ते 25 हजार रुपये यांचे वाचलेले आहे. हो सर, ते विद्यापीठाच्या हिशोबानं विद्यापीठ काय सांगतं, कुठलंही पीक करताना तुम्ही एकरी 20 बैलगाड्या शेणखत टाका. प्रत्येक पिकासाठी शिफारस कृषी विद्यापीठाची. पण आज एवढे 20 बैलगाड्या शेणखत आपण आणू शकत नाही एका पिकासाठी आणि त्याचा खर्च पण खूप आहे शेणखताचा. तर हा सगळा बायोमास जो पडलेला आहे मागच्या पिकाचा हा पूर्ण आपण जागेला जिरवणार आहे आणि दुसऱ्या पिकासाठी त्याला उपलब्ध करून देणार आहे. ही थोडंसं तुम्हाला बघायला थोडंसं विचित्र वाटेल गवत वगैरे, पण मग ही काळाची गरज आहे. आता ही सगळी काळाची गरज आहे. याचा पूर्ण खत आपण तयार करणार इथं आणि दुसऱ्या पिकांसाठी आपण याला उपलब्ध करून देणार आहे. सगळा बायोमास पूर्ण जागेला जिरवणार आहे आपण. बायोमास जागेला जिरवणार हे सुद्धा जाणून घेतलं आणि बेडची डागडुगी आता हे करणार आहे. थोडंफार मध्ये मारलं तर मारलं, नाही तर तेही मारणार नाही, ते सुद्धा बंद. कारण बेडमध्ये फार प्रमाणात म्हणजे लॉजिंग किंवा पडणे खाली बेड फुटतूट झालेली नाही आहे. आता मला सांगा की हे बेड जे नव्यानं पेटलं हे आपलं पाहूनच पेटलंय का? हो हो, रामचंद्र पाहून म्हणजे आपलं पाहून तंत्रज्ञान हे बाजूला सुद्धा बेड झालेले. हो, हे आहे बाबासाहेब पूण. हे चालू वर्षी या शेतकऱ्याला मागील वर्षी हसत होते पण स्वतःच बेड पाडलं ते दिसतंय आपल्याला. आणि ही सुद्धा आता 1-1.25 एकरचे बेड इथं झालेले आणि हे नव्याचे बेड आहे, हे जुन्याचे बेड आहे. आपण बघत आहोत की दोन्हीमध्ये उभा आहो आपण आणि नवा बेड हा आहे. हा नवा बेड आहे 4.5चा. सुद्धा 4.5ची. इथं वांगे होते जसं आहे तसंच क्रश करून घेतलं, कुट्टी करून घेतले आणि बेड पाडले. इकडे जुनी बेड आहे, इकडे नवी बेड आहे. बघा दोन्हीमधला फरक.
ही चालू वर्षाची नव्यानं बेड पडले. पण नानाजी देशमुख कृषीसंजीवनी प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञान कसं पसरतं हे लक्षात आलं आपल्याला. आणि हा सगळा थोडं कापून झालेली आहे, कुठे मोठं पराठ्या जाळून घेतलेल्या आहे सगळ्या. आणि पराठी जाळणे म्हणजे थोडंसं किडीचं नियंत्रणसुद्धा होतं. बाकी सगळा मॉस जागेला आहे. आणि जी बेगळत होती असंख्य जमीन ती कुठेतरी अर्धा थोड्याफार प्रमाणात झालं थोडंसं, नाही तर एवढ्या भेगा तुम्हाला दिसणार नाही. आणि शुद्ध अगदी 7.5च्या पुढे पीएच गेलेला हा जमीन आहे. म्हणजे चोपण क्षारपडे ही जमीन आहे बरं का. आणि तिथे ह्या तंत्रज्ञान शून्य मशागत तंत्रज्ञानाचा आम्ही इथं उपयोग घेतलेला आहे. आणि रान भेगाळणे बंद झालेले आहे 50 ते 40 ते 50% हे सुद्धा इथं आपण आवर्जून सांगू शकतो. आणि जसं आहे तसं सोडून दिलं, जसं आहे तसं. आता इथं मका होणार आहे जोडवळीना, पाऊस पडला आमचं रान तयार आहे, आम्हाला आता मका करायची. आणि या भागामध्ये जवळ ते 12 ते 15 एकर नव्यानं बेड पडले यांचं पाहून. म्हणजे एक प्रयोग जर घेतला आपण शून्य मशागतचा तर लोक पहिल्यांदा येता हसता, पण तेच परत पुन्हा बेड पाडायला लागले. आणि आम्हालाही बेड पाडायचे, आम्हालाही आता शून्य मशागत तंत्रज्ञान करायचे असं ते म्हणतात. आणि बेड दाखवतात, आणि बेड दाखवतात, ते म्हणतात बेड दाखवतात. म्हणजे त्यांना ते तंत्रज्ञान पटलेलं आहे. धन्यवाद, नमस्कार.